नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्रातला 626वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली जी रचना आहे ती अशी आहे. एका स्त्रीचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो तिचा नवरा असतो. थोड्या स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो मर्दानी असतो. पुष्कळ स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो एक मोठा बिल्डर असतो. शेकडो स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो एक क्रिकेटर असतो. हजारो स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो सिनेमातला हिरो असतो. आणि सगळ्याच स्त्रियांचं एकावरच प्रेम असतं तेव्हा तो एक हिऱ्यांचा हार असतो. एकाच स्त्रीचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो तिचा नवरा असतो. थोड्या स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो मर्दानी असतो. पुष्कळ स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो एक बिल्डर असतो. शेकडो स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो क्रिकेटर असतो. आणि हजारो स्त्रियांचं एकाच पुरुषावर प्रेम असतं तेव्हा तो सिनेमातला हिरो असतो. आणि सगळ्याच स्त्रियांचं एकाचवर प्रेम असतं तेव्हा तो एक हिऱ्यांचा हार असतो. दुसरी आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यासाठी एक सोन्याचा हार घ्यायचा आहे. मला हवा तसा मी बघून ठेवला आहे. पण पैसे नसल्यामुळे मी तुला फक्त शुभेच्छा कार्ड पाठवत आहे आणि त्याबरोबरच त्या दुकानाचं नाव आणि हाराचा फोटो पण पाठवत आहे. तू तो घे आणि घाल. तू तो घातलेला मला बघायची खूप इच्छा आहे. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तुझ्यासाठी एक सोन्याचा हार घ्यायचा आहे. मला हवा तसा मी बघून ठेवला आहे. पैसे नसल्यामुळे मी तुला कार्ड पाठवत आहे आणि त्याबरोबरच त्या दुकानाचं नाव आणि हाराचा फोटो पण पाठवत आहे. तू तो घे आणि घाल आणि तू तो घातलेला बघायची मला खूप इच्छा आहे. तिसरी आहे. श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 157वा भाग. सद्गुरु तुमची कृपा माझ्यावर मला सर्व समजावले. तुमची कृपाच आहे की मला सारे समजले. सद्गुरु तुमची कृपा माझ्यावर मला सर्व समजावले. तुमची कृपाच आहे की मज सारे समजले. पुन्हा पुन्हा प्रणाम तुम्हाला, तुम्ही महान आहात. माझ्या सारख्यांना तुम्ही ज्ञानी बनवत आहात. पुन्हा पुन्हा प्रणाम तुम्हाला, तुम्ही महान आहात. माझ्या सारख्यांना तुम्ही ज्ञानी बनवत आहात. तुमची कृपाच आहे की मी झोपेतून जागा झालो आणि स्वप्नसृष्टीतून मी सहज बाहेर आलो. तुमची कृपाच आहे की मी झोपेतून जागा झालो आणि स्वप्नसृष्टीतून मी सहज बाहेर आलो. जन्म झीज आणि मृत्यूच्या भ्रमामध्ये होतो. जसा मी स्वप्नामध्येच वावरत होतो. जन्म झीज आणि मृत्यूच्या भ्रमामध्ये होतो. जसा मी स्वप्नामध्ये वावरत होतो. जे नाही आहे त्याच्या मध्ये रमत होतो.
दिवसा मागून दिवस मी दुःख सोसत होतो. जे नाही आहे त्याच्या मध्ये रमत होतो. दिवसांमागून दिवस मी दुःख सोसत होतो. माझ्या शरीराला मी सत्य समजत होतो. ते जे काही करते मी करतो समजत होतो. माझ्या शरीराला मी सत्य समजत होतो. ते जे काही करते ते मी करतो समजत होतो. त्याच विचारांच्या जंगलामधून वाट शोधत होतो. प्रयत्न खूप करूनही अडकून बसत होतो. त्याच विचारांच्या जंगलामधून वाट शोधत होतो. प्रयत्न खूप करूनही अडकून बसत होतो. तेच स्वप्न पुन्हा पुन्हा दिसते. छोटेसे का होईना पुन्हा पुन्हा दिसते. तेच स्वप्न पुन्हा पुन्हा दिसते. छोटेसे का होईना पुन्हा पुन्हा दिसते. त्यानेही सर्वांचे व्हायचे तेच होते. संसारापासून मुक्त व्हायचे राहूनच जाते. त्यानेही सर्वांचे व्हायचे तेच होते. संसारापासून मुक्त व्हायचे राहूनच जाते. सद्गुरु तुमची महानता वर्णन कशी करू मी. ब्रह्मा विष्णू शंकर तिन्ही तुम्हा म्हणू मी. सद्गुरु तुमची महानता वर्णन कशी करू मी. ब्रह्मा विष्णू शंकर तिन्ही तुम्हा म्हणू मी. गुरु तुमची थोरवी अजूनी तशीच आहे. अख्खे ब्रह्मांडच तुम्ही व्यापलेले आहे. गुरु तुमची थोरवी अजूनी तशीच आहे. अख्खे ब्रह्मांडच तुम्ही व्यापलेले आहे.